संपूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा ऐकण्यासाठी ज्ञानसागर संगम भक्तीचा चॅनलला सबस्क्राईब करा. हरिपाठ आहे. साधी एलिया हा भूतकाळ कळत नाही आपल्याला. अनुभवामृत लांबच राहिलं महाराज. पहिलीच ओवीत ऐसी निरुपाधिके. ऐसी शब्द आहे ना, उभयवाचक शब्द आहे. त्याच्या अगोदर वाक्य असलं तरच ऐशी आणि तैशी शब्द असतो. त्याच्या अगोदर ऐशी शब्द वापरता येत नाही. काय वापरणार तुम्ही? पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायाने असा शब्द वापरला आहे, ज्ञानेश्वरी सुरुवात होते तरी पुत्रस्नेह मोहितो या ओवीने. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे नमन वगैरे फार छोट्या गोष्टीत माझ्या दृष्टीने. अध्याय महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. सुरुवात कशी आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे तरी पुत्रस्नेह मोहितो धृतराष्ट्रासे पुषतू. म्हणजे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची. तरी सुद्धा उभयान्वयी यावे. त्याच्या अगोदर काहीतरी पाहिजे ना. मी त्याला 10 वर्ष जीव घातलं तरी तो उलटला. ते तरी शब्दाचा अर्थ सांगितला तुम्हाला. एवढी मी त्याची स्तुती करतो तरी अगोदर काहीतरी पाहिजेत. आणि ज्ञानेश्वरची सुरुवातच तिथे तरी पुत्रस्नेह मोहित. तरी म्हणजे काय? न सांगता पापी माणसाचं चरित्र सगळं ज्ञानोबाने तरी शब्दाच्या खाली आणलं. भर सभेत एका स्त्रीचं वस्त्र हरण करणारा नालायक पुत्र तरी पुत्रस्नेह सगळं चरित्र आलंय बरं का. आता मी काय महाभारत सांगत बसत नाही. भावाचा वाटा न देणारा, लाक्षाग्रहामध्ये जाळणारा, त्वेषी मत्सरी तरी पुत्रस्नेह. तरी शब्दाचा अर्थ सांगितलं मी फक्त तुम्हाला. तरी पुत्रस्नेह मोहितो. पुत्रस्नेह असावा. ज्ञानोबरायासारखे पुत्र असले म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव. शिवाजी महाराजसारखे जन्माला यावेत. आनंद वाटतो. तुकोबरायासारखे आल्यावर तर काही प्रश्नच नाहीत. सगळ्या महाराष्ट्राला प्रबोधन करणारे आहेत ते. देशाला भ्रष्ट करणारा नेता. मी एका मंत्र्याला भेटायला गेलो होतो. त्या मंत्र्याचा जो PA होता ना, तोच टेन्शनमध्ये होता. मंत्री आतमध्ये केबिनमध्ये होता आणि तो जो PA होता तो बाहेर होता. तो टेन्शनमध्ये चक्रा मारत होता. म्हणे महाराज बरं झालं तुम्ही आलात. ह्याला का आनंद झाला? कोण भेटायला आलं ह्याला? नाही काय माझी इच्छा होती तुम्ही यावं म्हणून. काय झालं काय? मग साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही. म्हणजे तुला काय टेन्शन आहे? नाही साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही. मला अख्खा देश खाल्ला ना, अजून किती खाऊ घालतो? पहिलं तर पचवू दे त्याला. ही भारताची सुपुत्र आहेत. एक प्रार्थना आयुष्यात करा महाराज. नाही ज्ञानेश्वरी कळली तरी चालेल, पण माऊलीला कलंक म्हणून आपलं जीवन राहता कामा नये. ज्ञानेश्वरीचं सौंदर्य नाही वाढलं तरी चालेल, पण कलंक म्हणून आपण जन्माला येऊ नये. ज्ञानोबरायांचं एवढ्या महान व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं घडावं. आणि हे असं चरित्र सांगू नये, बोलू नये म्हणून तरी शब्द येतो. काय दुर्योधनाचे चरित्राने सुरुवात करावी? लक्षात येतं तुमच्या? गीतेची सुरुवात आहे दुर्योधनाची. कारण की ते बाप आहे. त्यांना ते शुभ अशुभ सगळं चालतं बापाला. माऊली आहे तरी. आणि हा धृतराष्ट्र अरे चांगला पोरगा असू दे ना. पुत्रस्नेह मोहितो. पुत्राचा स्नेह असलाच पाहिजेत. कुठल्या पुत्राचा स्नेह असला पाहिजे? म्हणून सुरुवात फार महत्वाची. आणि मग ज्ञानोबराय इतकं सुंदर वर्णन करतात. जे धर्मालय म्हणजे धर्माचं आलय, विद्यालय जसं असतं ना, ते तर पांडव आणि माझे. बापामध्येच दुर्गुण आहेत. बापच म्हणतो ते तर पांडव आणि माझे. पांडव पण भावाचाच पोर आहेत ना. नाही, पांडव आणि द्वैताला सुरुवातच तिथून झालेली आहे. गेले असती व्याजे झुंजाचे. प्रश्न खूप सुंदर आहे. आणि या प्रश्नाचं शेवटपर्यंत ज्ञानोबरायाने ना खबर घेतलेली. ते काय किजत असे येरी परस्पर काय करतात ते सांग. कौरव आणि पांडव परस्पर काय करतात? परस्पर काय करतात? युद्धभूमीवर गेल्यानंतर आरती करणार आहे का? आणि सांगणारा जो आहे तो संजय आहेत. ज्ञानोबरायांचं फार आवडत आहेत.
ज्ञानेश्वरीमध्ये 3 जोड्या आहेत, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, अर्थात देव आणि भक्त. एक राजा आणि निष्ठावान सेवक धृतराष्ट्र आणि संजय, आणि एक गुरु आणि शिष्य निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबा राय. ही जीवनातली संगती आहेत महाराज. साधूचे संगती हीच संगती आहेत. ज्ञानेश्वरी वाचताना ग्रंथ वाचतोय हे जर डोक्यात आलं ना तर काहीच मिळणार नाहीत. पण हे 6 जण ज्ञानेश्वरीमध्ये फिरतायत, यांना आपण भेटायला जाऊ, खूप आनंद वाटेल तुम्हाला ज्ञानेश्वरी अभ्यास करताना. काय संजय बोलतो, काय अर्जुन बोलतो, काय पद्धत कशी बोल, आणि सगळ्याची पद्धती वेगळी वेगळी बोलण्याची बरं का. विद्वान असेल तर कसा बोलेल, शिष्य असेल तर कसा बोलेल, भक्त असेल तर कसा बोलेल. एकच मुद्दा 3 ठिकाणी वेगळा वेगळा ठरतो. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबांनी 3 साकार केलेले आहेत. हळूहळू आपल्या चिंतनाला येईलच ते. आणि मग ज्ञानोबा आहे समोर आणतात आपल्याला, तो पहिला पक्ष समोर आणतात. इतकं सुंदर वर्णन या जगात नाही. गीतेतली एक विशेषता सांगून जातो, ततस्वेते हयेर्युक्ते महती संदने स्थितो. 3 प्रकारचे घोडे असतात. काळा घोडा असतो, काळा, लाल असतो, तांबडा, एक पांढरे घोडे असतात. मिक्स घोडे या 3घातच मिक्स होतो बरं का. पांढऱ्या घोड्यामध्ये काळे ठिपके असतात, लाल घोड्यामध्ये काळे असतात, पण हे रंग 3च असतात. हे प्रतीक आहे. अर्जुनाच्या घोड्याचा रंग पांढरा आहे. तथा श्वेतैर हयैर्युक्ते, श्वेतैर पांढरा रंग आहेत. आणि 14व्या अध्यायामध्ये पांढऱ्या शब्दाचा अर्थ ज्ञानोबा सांगतात, पांढरा गुण हा सत्वगुणाचं प्रतीक आहे. आणि सत्वगुणी माणूसच या जगात ज्ञानी असतो. शब्दांकडे फक्त लक्ष द्या तुम्ही. सत्वगुणी माणूसच या जगात ज्ञानी असतो. सत्वात संजय येते ज्ञान. रजोगुणी असेल तर लोभ असतो. तमोगुणी माणूस असेल तर चुका करतो, झोपतो, प्रमाद करतो, चुक्यावर चुका करतो. आता हे जर तुम्हाला समजलं ना तर जगाचा उद्धार करण्याच्या भानगडीत पडणारच नाहीत. आपुली आपण करा. जर हे फिक्स केलेलं आहे ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, भगवंतांनी, सगळ्यांनी, की कोणत्या माणसाचा उद्धार होतो, नाही त्याच माणसाच्या पाठीमागे लागून जमणार आहे का आपल्याला. मग इतरांपेक्षा आपला उद्धार करा. पांढऱ्या घोड्यांनी युक्त असे महती संदने स्थितो, मोठ्या रथात बसलेले माधव आणि पांडव, दिव्य शंको प्रदत्त मधु. खूप सांगण्यासारखं खूप आहेत महाराज. भीष्माने शंख वाजवला दुर्योधनाच्या बाजूनं, आणि पांडवाच्या बाजूने शंख वाजवला भगवान श्रीकृष्णानं. आणि नियमाप्रमाणे कृष्णाचा अधिकार नाही आहे शंख वाजवायचा. त्यांनी काय सांगितलंय, मी शस्त्र हातात घेणार, मी बसेल. ग बसणारा होता का मनुष्य. पांचजन्यम ऋषी ग बसेल. मग शंख सुरुवात कुणी केली युद्धाला. अजूनही बरेच संप्रदाय कृष्णावर नाराज आहेत. एक राजकारणी माझ्याकडे आला, म्हणे महाराज मी गीता वाचत नाही. म्हणलं 600 कोटी लोक आहेत, संस्कृत गीता कळते किती लोकांना, तुम्ही त्याच्यापैकी एक. नाही तसं नाही. मग काय म्हणायचं, कृष्णाने युद्ध करायला लावलं, अहिंसा तोडली. म्हणजे जन्म कधीचा आहे आपला, त्यामुळे 60 वर्ष वय असेल. त्यांचा जन्म 5000 वर्षापूर्वीचा. तुमचं मत अगोदर मांडता आलं नाही. नाही तर तुमच्या मताला किंमत दिली असती. अहिंसा तुटते ना, ठीक आहे सांभाळून ठेवतं. काय घरात बायको ऐकत ते कृष्ण काय म्हणतो ते सांगायला निघाले. कोणाबद्दल काय बोलावं हे तर कळलं पाहिजे ना. आपला अधिकार काय, आपली योग्यता काय, आपली विचारसरणी काय. उगा मोठ्या माणसाला शिवाय दिलं म्हणजे मोठं होतो माणूस, कृष्णाला बोलणं म्हणजे माणूस कृष्ण होतो. जमतंय का महाराज, शक्य आहे ते. आणि मग भगवंताने, कारण की भक्त आणि
देव याचं नातं आहे. अर्थ नीट लक्षात ठेवा. कृष्णाने शंख वाजवला याचं सूचित केलेलं अर्जुनाने आमच्यातर्फे हा आहे, आमच्यातर्फे परमात्मा आहे. हे मानवी जीवनाचं मूल्यांकन आहे. तुमच्यातर्फे घोषणा करणारा कोण आहेत? देव आहेत. तुका म्हणे मज बोलवितो देव. तुमच्यातर्फे जर तो बोलणारा असला ना, तुमच्यावर आक्षेपच येत नाही. तुका म्हणे मज बोलवितो देव. कुणीतरी पंडितांनी विचारलं असेल, महाराज तुम्ही जो अभंग लिहिला त्याचा अर्थ काय होतो, त्याचा भाव काय? तुकोबारांनी त्याच्या वेळेस अभंग उत्तर दिले. तुका म्हणे मज बोलवितो देव. अर्थ गुह्य भाव तोची जाणे. त्याला डायरेक्ट विचार, इकडे यूज नका. तुमच्या तर्फे बोलणार आहेत, भक्तातर्फे बोलणारा देव आहेत. नाही अजून अर्थ कळाला? तुम्ही तुमच्या तर्फे ओरडताय हा अहंकार आहे. माझं ऐका, मी काय बोलतो, मी अमुक करतो. तुम्ही ओरडताय तुमच्यातर्फे, अनाथ आहात. अजून तुमच्यातर्फे बोलणारं कोणी जन्माला आलेलं संत जे आहेत त्यांच्यातर्फे देव बोलतो. म्हणून अर्जुनाने शंख वाजवलेला नाही, किंवा युधिष्ठिराने शंख वाजवला नाही, किंवा सेनापतीने वाजवलेला नाही. भगवंताने वाजवलं. भगवंताने जबाबदारी घेतली त्यांची, मी आहे यांच्या बाजूने. आणि मग भगवंताने आव्हान केल्यानंतर पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तन धनंजय हा पौंड्रम दद्मो महाशंखम वगैरे वगैरे. सगळ्यांनी घोषणा केल्यानंतर तो आवाज असतो ना, तो फार महत्वाचा असतो महाराज. असं अंगामध्ये चैतन्य आणतो. युद्ध करायची तयारी. जेवढे लग्न होतात ना त्याच्यामध्ये जे वाद्य आहेत ना, बँड बाजा, हे सगळे रणवाद्य आहेत. मंगलवाद्य नाहीत बरं. काही गैरसमज असेल तुमचा. रणवाद्य आहेत हे सगळे. असं बघा ना, असं ढाण ढाण. ते लहान पोरं सुद्धा ज्याला कळत नाही ते पण उड्या मारते. ते रणवाद्य शब्दाचा अर्थ आहे की पती पत्नीने सावध व्हावं, चांगले दिवस संपले. इथून पुढं कुणी जरी युद्धाला नाही मिळालं तरी बायको मात्र युद्धाला युद्धच आहेत. आणि कधी भेटा तक्रारच. पत्नी करेल, पती करेल, तक्रारीशिवाय दुसरं ऐकायला कुणी नाही. तर बुवा लोक आहेत, नाही कळत. म्हणजे माझा अनुभव आल्यापासून मी काही काही गोष्टी बंद केल्यात. नवीन नवीन सप्ताहाच्या ठिकाणी जायचा प्रसंगाला कीर्तनकार म्हणून चहा प्यायला न्यायचे. महाराज काय सुंदर कीर्तन केलं तुम्ही, सकाळी चहा प्यायला चला. आम्हाला वाटायचं बरं. चहा प्यायला गेलं ना, मग त्यांचा इतिहास सुरू. चहा 1 रुपयाचा त्या काळात, आणि 1 तास त्यांचं प्रवचन ऐकायचं. महाराज ही जागा आहे ना आपली, चहाचा आणि त्याचा काय संबंध आहे? हे पोरं असे, मुलं असे, बापाने काही कमवलं नाही, बापाचं याच्यात काहीच नाहीत. एकडे तर मला एवढं बोर केलं, महाराज सगळा द्राक्षाचा बाग आहे ना तो आपला आहे, बापाचा नाही. म्हटलं तू तरी काय अहंकाराच्या बोलवण्याने काय बोलतो आपण लक्षात येत नाही महाराज. मी बरेचसे कीर्तनकार असे बघितलेत बरं का. कीर्तनकार झाल्यानंतर मला काय आपलं, अरे काय अभंग, अभंगातलं सांगितलं याचं लक्षातच येत नाही महाराज. मला अभंग जमला, तुकोबरायचा मनोदय, ज्ञानोबरायचा मनोदय मी प्रगट करू शकलो, जाणीवच नाहीत महाराज. अहंकार बोलतोय. आणि ज्यावेळेस अहंकार बोलतो ना, वाचवणारं कुणीच नाही त्या जगामध्ये, मागे पुढे पाहणारं कुणी नाही त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस देव बोलतोय म्हटलं ना, सगळी जबाबदारी त्याच्यावर येते. भगवंताने अर्जुनाला विचारलं, अर्जुना दोघही आले होते माझ्याकडे, तुम्ही अर्जुन आणि तो आणि दुर्योधन. त्यावेळेस मी तुला संधी दिली होती. मी एका बाजूला सैन्य आणि एका बाजूला निशस्त्र. तू मला का निवडलंस? तू शस्त्र निवडायचं ना. ते म्हणे देवा युद्ध मला करायचं आहे, माझी भावकी आहे, तुला मी युद्ध करायला सांगत नाही. मी मग कल्पना चुकीची. तू माझ्या पाठीशी राहा याच्याकरता मी तुला आलेलो आहे. मला युद्ध करायचंय. हारला तर लोक उद्या तुझी पूजा बंद करतील.
लोक म्हणतील देव असून अर्जुन हरला, आणि जिंकला तर लोक म्हणतील देवाने काहीच केलं नाही, कारण निशस्त्र आहे तो. म्हणजे भक्त असा आहे, चित आणि पट दोन्ही त्याचे असते. हे भक्तिशास्त्र आहे. ज्ञानामध्ये अहंकार असतो, मीपणा असतो, जीवनाची जबाबदारी त्याच्यावर असते, जगण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. म्हणून अवघड जर असेल तर अहंकाराचं आहेत. अनाथ मालकच नाही कुणी अहंकाराचं. अर्जुनाच्या मनामध्ये जी युद्धाच्या पूर्वीची पार्श्वभूमी, ती ही पार्श्वभूमी. मी आणि मागे मी 11 अक्षोणी सेनाबरोबर युद्ध केलेलं आहे. मी भगवान श्रीकृष्ण रथावर आहेत. तुम्ही किती अहंकार करा, फक्त जीवनात एक लक्षात ठेवा, देव जवळ पाहिजे. पोरग किती उड्या मारू द्या महाराज, आईला सोडून दुसरीकडे गेलं नाही पाहिजे, काही होत नाही. किती आईला त्रास देऊ, किती काय करू, आईनं जे आखून दिलेलं अंगण आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी उड्या मारल्या पाहिजेत. काही खायला मागू, किती नाचू, काही करू, काही होत नाही. आई रक्षक आहे. अर्जुनाचा अहंकार जरी असला ना, देव रक्षक आहे, फरक नाही पडत. मग कदाचित तुमच्या मनात येईल की अर्जुनाला अहंकार होणार नाही, तो कुणाला होणार? 11 अक्षोणी सेनेबरोबर युद्ध करणारा भारताचा सम्राट युवराज, त्याला अहंकार व्हायचं नाही तर काही मधुकरी मागणारा होईल का? काही योग्यता तर पाहिजे ना अहंकाराची, काहीतरी आयुष्यात पाहिजे का नको? फार महत्वाचं आहे. आणि मग ते अहंकाराने युक्त झाल्यानंतर देवाला सांगितलं आदेश. ती ज्ञानेश्वरी फार गोड आहे तशी. देवा कुठं आणलंस मला? कौरवाचे साधे साधे कौरव होते ना, किरकोळ कारकोळ. देवाला वाटलं हात गरम होईपर्यंत यांच्याशी युद्ध करेल. मोठ्याला नंतर देवाला असं वाटलं हे अगोदरच अहंकारी होतं. त्याही सांगितलं देवा कुठं रथ आणलास तू? हे कौरव ज्याच्या पुढे रथ उभा केला ना, हे माझ्या लायकीचे नाहीत. वाटिवा विन हाव बांधती झुंजीत, शब्दांचा प्रयोग पहा कसे. हे बहुत करोनी कौरव हे आतुर दुस्वभाव, वाटिवे विन हाव बांधती झुंजी. ताकद नाही या लोकांची भांडणं करायची, हे मागे बडबड करतात. देवा समोर माझ्याबरोबर युद्ध करू शकत नाहीत. एथ ओवी नीट लक्षात ठेवा बरं का, गोड ओवी. एथ आले असती आघवे परी कौनीसी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. आले असती आघवे परी कौनीसी म्या झुंजावे. मी अर्जुन आहे, मी अतिरथी आहे. हे किरकोळ कारकोळच्या पुढे रथ उभा करतो का तू? काढ हारक कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रण समुद्यमे. भगवंत म्हणले ठीक आहे, खोडील. भगवंत फार खोडील. किरकोळ कारकोळ जमत नाही ना, मग तुझ्या बापाजवळच तू रथ उभा करतो. भीष्म द्रोण प्रमुख आता बाप यांना मांडीवर खेळवणारे. शब्दांचा प्रयोग पण तसाच आहे. भीष्म द्रोण प्रमुख आता सर्वेशांच महीक्षता उवाच. भगवंत म्हटले एतान करून पश्य, हे तुझे बाप आहेत बघ. आता जन्माला आल्यापासून मांडीवर ज्यांनी खेळवलंय ना, त्या भीष्माला द्रोणाचार्याला पाहिल्यानंतर धनुष्य कसं धरायचं हे ज्यांनी शिकवलंय धरायचं, सुरुवातच तिथून युद्धाला. आणि भीष्म पाहिलं पुन्हा ते परशुरामाला न ऐकणारा युद्धामध्ये पराजित करणारा भीष्म. कोळानं पवित्र हा भीष्म गंगा नंदनू, प्रताप तेजस्वी भानू, याच्या मनातील ते काम करणारा भीष्म. ह्याने आजपर्यंत अजिंक्य राहिलेले हे दोघं जण इथं युद्ध करायचं. बरं आता असंही म्हणता येत नाही माझी चूक झाली, परत तिथंच नाही. बरं हालताही येईना परत. अशा भित्र्या अवस्थेमध्ये तत्वज्ञान सुचतं. हे ज्ञानोबरायला आणि कृष्णाला पसंत नाहीये. अर्थ कळाला का? ज्यावेळेस मानसिक
प्रतारणा होते, त्यावेळेस वेदांत काही कामाचा नसतो. बचाव म्हणून तुम्ही ते सिद्धांत वापरलेले असतात. हे ज्ञानेश्वरी गीतेचं मूळ आहे. सिद्धांत उत्तम आहेत, तुमचा वापर चुकीचा आहे.